देवांची बायको दिवाळीनिमित्त माहेरी गेली होती. त्याची बायको मिताली, तिचं माहेर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दहिवड हे छोटंसं खेडेगाव. देवांच्या बायकोला घेण्यासाठी मुंबईवरून निघाला. रेल्वेने तो नाशिकपर्यंत आला व नंतर शिरपूर बसमध्ये बसला. देवांश रात्रीच्या 9च्या सुमारास शिरपूर बस स्थानकाला पोहोचला. तिथून दहिवडला जाण्यासाठी त्याला रिक्षा भेटत नव्हती. वैतागून तो स्टँडच्या बाजूला असलेल्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेला व तेथील चहावाल्याला म्हणाला की दहिवडला जाण्यासाठी दुसरं काही साधन नाही का? त्यावर चहावाला म्हणाला, नवीन दिसताय साहेब, रात्रीचं कुणी जात नाही साहेब तिकडं. तो रस्ता जीव घेतो, त्यात आज अमावस्या आहे. देवांश शिकलेला असल्याने असल्या गोष्टी मानत नव्हता. तिथून चहा पिऊन पायी जाण्याचा निर्णय त्याने घेतला. बायकोला फोन करावा तर फोन डिस्चार्ज झाला होता. शिरपूरपासून 5 किलोमीटरचा प्रवास. आता रात्रीचे 11 वाजले होते. देवांश मुंबई आग्रा हायवेने पुढे निघाला. पाठीमागून येणाऱ्या गाड्यांना हात करत तो पुढे चालत होता. पायाचे तुकडे पडावे एवढा देवांश थकला होता. रातकिड्यांची किरकिर स्पष्ट ऐकू येत होती. दूरवरून कुठेतरी गाडीच्या हॉर्नचा आवाज येत होता. अचानक सुसाट पाठीमागून गाडी भरधाव वेगाने येऊन क्षणात दिसेनाशी होत होती. देवांशला कुणीतरी पाठीमागून पाठलाग करताना भासत होतं. अचानक कुणीतरी बाईने साहेब येऊ द्या की मला असा आवाज दिल्याचा त्याला भास झाला. तसा त्याच्या अंगावर काटाच उभा राहिला. कुणीतरी त्याच्या हाताला धरून चालत आहे असं त्याला जाणवत होतं. स्मशान शांतता पसरली होती. कुठून तरी कुत्रे विचित्र किंचाळ्या मारत होते. त्याच्या पायातील बुटांमुळे चालताना टकटक असा आवाज रात्रीची भयान शांतता भंग करत होता. आणि मधूनच साहेब येऊ द्या की मला असा त्या बाईचा आवाज. तिच्या आवाजावरून ती खूप सुंदर असावी असं देवांशला मनोमन वाटत होतं. पण आजूबाजूला बघितल्यावर तिथे चिटपाखरूही नव्हतं. जवळपास देवांश गावाच्या जवळ आला होता. तितक्यात त्याच्या गळ्यात नाजूक हात कुणीतरी टाकला. तो त्याने भीतीने झटकला. तेवढ्यात राहू द्या की असा नेहमीच्या बाईचा आवाज आला. देवांश प्रचंड घाबरला व घामाघूम झाला. देवांश देवाकडे प्रार्थना करू लागला व मला वाचवा अशा डोळे मिटून याचना करू लागला. डोळ्याची पापणी उघडताच त्याच्यासमोर खूप भयानक अपघात झाला व जोराचा कान सुन्न करेल असा आवाज झाला. देवांश तिथे जाऊन बघतो तर एक बाई, जिचं नाव साक्षी होतं, ती जीवाच्या आकांताने रडत होती. ती रक्ताने पूर्ण माखली होती. मला वाचवा असं म्हणत होती. कदाचित तिला हायवेने येणाऱ्या गाडीने धडक दिली होती व गाडी निघून गेली होती. देवांशने क्षणाचाही विलंब न लावता तिच्याजवळ मदतीला गेला व तुम्ही कुठे राहता? तुमचा पत्ता द्या, मी नवीन आहे, मला काही माहीत नाही. इथे जवळ हॉस्पिटल कुठे आहे? मी तुम्हाला उपचारासाठी घेऊन जातो. त्यावर ती म्हणाली की इथून हॉस्पिटल खूप दूर आहे व जाण्यास गाडीही भेटणार नाही. त्यापेक्षा गावात माझ्या घरी जा. माझ्या भावाला निखिल कामतला निरोप द्या. इथून 5 मिनिटांच्या अंतरावर माझं घर आहे. देवांश घाईघाईने दहिवड गावात पोहोचला व निखिलचं घर शोधून त्याला घडलेला अपघात सांगितला व त्वरित त्याला जाण्यास सांगितलं. निखिल पटकन गाडी घेऊन घराच्या बाहेर पडला. निखिलच्या घरातील एक वयोवृद्ध गृहस्थ देवांशकडे आले आणि विचारपूस करू लागले. साहेब कुठून आलात आणि कुठे जायचे तुम्हाला? देवांशने मितालीच्या घरचा पत्ता सांगितला आणि मला तिथे सोडून देता का असं म्हणाला. त्यावर ते बाबा म्हणाले, आता रात्रीचे 2 वाजले आहेत. इथून 1 मैल आहे. सकाळला जा, आराम करा इकडेच असे म्हणाले. देवांशने काही विचार न करता होकार दिला व झोपी गेला. दिवसभराच्या प्रवासाने थकल्यामुळे त्याला झोप आवरत नव्हती व ती बाई त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हती. तिचा विचार करता करता त्याचा कधी डोळा लागला त्याला समजलंच नाही. साहेब उठा की, 8 वाजलेत. निखिलने आवाज दिला तसा देवांश खडबडून जागा झाला आणि उठल्या क्षणी तुमची बहीण बरी आहे का? कुठे ॲडमिट केलं आहे असं विचारपूस करू लागला. निखिल म्हणाला की सगळं ठीक आहे, या बसा हॉलमध्ये. देवांशही सोफ्यावर जाऊन बसला व तितक्यात त्याची नजर भिंतीवरील हार घातलेल्या फोटोवर गेली. तसा तो उठून उभा राहिला, कारण फोटोत रात्रीची बाई होती व मृत्यू दिनांक 5 वर्ष अगोदरचा. तसा तो अचंबित झाला. निखिल कथा सांगू लागला.
साहेब, आमची बहीण साक्षी 5 वर्षांपूर्वी या जगातून निघून गेली आहे. 5 वर्षांपूर्वी या गावाच्या बाजूच्याच हायवेने ती एकटी घरी येत असताना तिच्यावर काही नराधमांनी बलात्कार केला व नंतर गाडीने धडक देऊन मरणाच्या दारी सोडून निघून गेले. तिने जीवाच्या आकांताने मदत मागितली, पण कुणीही तिच्या मदतीला धावून आलं नाही आणि ती मरण पावली. तेव्हापासून तिचा अतृप्त आत्मा त्याच रस्त्यावर भटकतोय व दर अमावस्येला येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांना तो अपघात दर्शवते व जो मदत करेल त्याला आमच्या घरी पाठवते. जो मदत करत नाही अथवा तिच्याकडे वासनांध नजरेने बघतो त्याला ती देवाघरी पाठवते. जोपर्यंत तिचे कुणी तिला सापडत नाही तोपर्यंत तिचा सुडाचा प्रवास चालू राहील. तुम्ही सज्जन आहात म्हणून वाचलात, असं सांगून देवांशला त्याच्या सासरवाडीच्या घरी सोडून निखिल निघून गेला. देवांश घडलेल्या प्रसंगाने हादरून लवकर आवरून मुंबईकडे बायकोला घेऊन निघाला. हायवेला येताच त्याला रस्त्यालगत खूप गर्दी दिसली. तसा तो काय झालं म्हणून बघण्यासाठी गेला तर 2 तरुण मृत्युमुखी पडलेले होते व पंचनामा चालू होता. देवांशला बघून काळजात धस्स झालं, कारण काल रात्री या जागेवर त्याला साक्षीसोबतचा प्रसंग आठवला. तितक्यात मितालीने आवाज दिला, अहो बस आली, चला लवकर. देवांश पटकन जाऊन बसमध्ये बसला. तोच, सांभाळून जा साहेब, म्हणून साक्षी त्याला हसतमुखाने बाय करत होती. साक्षीने त्या 2 तरुणांचा जीव घेतला होता व यापुढेही अनेकांचा जीव घेत राहील जोपर्यंत तिचा सूड पूर्ण होत नाही. मित्रांनो, ही सुडाची कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.